च्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे स्नेहसंमेलनातील नाटुकल्या। ह्याचे लेखक आहे अंकुश शिंगाडे। ह्याची पृष्ठसंख्या आहे 48 आणि ह्याचं स्तर आहे 6वी ते 8वी। याचं प्रकाशन आहे समग्र शिक्षा। मित्र, हा पुस्तक खूप छान आहे। यामधल्या वेगवेगळ्या नाटुकल्या आहेत आणि त्यामध्ये एकूण 15 नाटुकले आहेत। पहिलं नाटक आहे लोकसंख्या। चंद्र सूर्याचा अभ्यास, चला शेती करूया, निसर्गाचं संरक्षण करूया, पृथ्वीचा अभ्यास करूया, शरीर अवयवांची ओळख, ओझं संस्कार फुलवूया, मी तुला पेढे वाटेन, शेतकरी सुखी, देश गौरव, स्वच्छता, शेवटी वाचन हेच महत्त्वाचे, पाणी वाचवूया, माय बापाची काळजी घेऊया। मित्र, यामध्ये ज्या 15 नाटक आहेत ते 15ही नाटक खूप छान आहेत। मला मनापासून हे नाटक आवडले आणि यामधले जे 2 नाटक आहेत ते आम्ही तुमच्या समोर सादर सुद्धा केले आहे। ते म्हणजे लोकसंख्येची वाढ, मी तुला पेढे वाटेन। हे 2 नाटक मी आणि माझ्या मैत्रिणी तुमच्या समोर सादर केले आहेत। यामधल्या प्रत्येक नाटकामधून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं आणि ह्याचे जे लेखक आहेत ते एक चांगले पदवीधर शिक्षक आहेत आणि हे वाचून मला फार आनंद झाला। यामधली जी पहिली कथा आहे, पहिलं नाटक आहे लोकसंख्या वाढ। यामधून आपल्याला शिकायला भेटतं की लोकसंख्या वाढ आपण कशी थांबवली पाहिजे, लोकसंख्या वाढीमुळे आपल्या पर्यावरणावर कसा परिणाम होत आहे आणि तो आपण कसा टाळला पाहिजे हे आपल्याला या नाटकामधून कळतं। आणि चंद्र सूर्याचा अभ्यास, यामध्ये सूर्यग्रहण कसं होतं आणि चंद्रग्रहण कसं होतं हे यामध्ये दिलेलं आहे आणि इतरही काही गोष्टी यामध्ये आपल्याला शिकायला भेटतात आणि वाचायला सुद्धा भेटतात। चला शेती करूया। यामध्ये शेतीचं महत्त्व काय आहे, शेती करण्यासाठी काय काय वापरात येतं हे सर्व काही या नाटकामध्ये दिलेलं आहे। आणि निसर्गाचं रक्षण करूया, यामध्ये जे झाडं कापले जात आहेत त्यामुळे पाऊस पडत नाही आणि जसं की भूकंप कसं होतं झाड नसल्यास, हे सर्व काही गोष्टी आपल्याला या नाटकामधून शिकायला भेटतात। आणि पृथ्वीचा अभ्यास करूया, यामधून सुद्धा आपल्याला भरपूरसं काही शिकायला भेटतं। यामध्ये सांगितलं आहे की आपल्या पृथ्वीवर 7 खंड आणि 4 महासागर आहेत। 7 खंड म्हणजे कोणते? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे 7 खंड आहेत। आणि पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक हे असे महासागर आहेत। आणि यामधून आपल्याला पृथ्वीची माहिती भेटते। पृथ्वीमध्ये जे अंतरंग आहे आणि वातावरण, शिलावरण आणि जलावरण हे ज्या 3 गोष्टी आहेत यामधून आपण कसे जिवंत आहोत आणि पृथ्वी कशी जिवंत आहे हे यामध्ये दिलेलं आहे। आणि शरीर अवयवांची ओळख, यामध्ये जे अंतर्बाह्य जे अवयव आहे आणि बाहेरबाह्य जे अवयव आहे ह्याची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि आपण शरीराची काळजी घ्यायला पाहिजे हे यामध्ये दिलेलं आहे। आणि ओझं, हा नाटक तर मला सर्वात जास्त आवडला। यामध्ये जे मुलं शाळेत जातात त्यांच्या पाठीवर बॅगा असतात, त्यामध्ये किती पुस्तकं आणि किती वह्या असतात, ते कसं नेत असतील हे यामध्ये दिलं आहे। आणि त्यापेक्षा सेम सोपं मुलांना पॅड दिलं तर ते चांगल्या प्रकारे अभ्यास सुद्धा करू शकतात हे यामध्ये मांडलं आहे। आणि जे काही लहान वयाचे मुलं आहेत त्यांना आता शाळेत न टाकता जे त्यांना 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेत टाकलं पाहिजे हे यामध्ये दिलं आहे। आणि त्यावर कशी बंधने घातली पाहिजे हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। संस्कार फुलवा, यामध्ये आपण भारतीय देशामध्ये राहतो तर आपण भारतीय संस्कृती साजरी केली पाहिजे। आणि आपण इतके इंग्रजलेले आहोत की आपण सारे काही इंग्रजी संस्कृती आपण साजरी करतो। जसं की गुढीपाडवा आपण जास्त जर साजरं करत नाही, पण न्यू इयर आपण साजरा करतो आणि ख्रिसमस सुद्धा आपण साजरा करतो। तर आपण भारतीय जी संस्कृती आहे ती सुद्धा आपण साजरी केली पाहिजे असं आपल्याला यामधून बोध भेटतो। आणि मी तुला पेढे वाटेन हे नाटक तर खूप गमतीदार आहे। यामध्ये देवीला पेढे वाटले की देवी आपल्याला पास करते हे दिलं आहे। तर आपण जर अभ्यास केलं तर देवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपण जर अभ्यास नाही केलं तर देवी आपल्यावर प्रसन्न होईल का? नाही ना। म्हणून आपण परीक्षेच्या वेळी अभ्यास करून गेलं पाहिजे। आणि शेतकरी सुखी, यामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र हे शेतकरी देतो आणि निवारा आपल्याला जंगलामधून झाडापासून भेटतो हे यामध्ये दिलेलं आहे।
आणि देशगौरव यामध्ये एक मुलगी असते जी फार शिकलेली असते आणि त्याला जन्म दिलेला जो देश आहे त्याला सोडून ती दुसऱ्या देशाचा गौरव करण्यासाठी, दुसऱ्या देशाचा विकास करण्यासाठी ती दुसऱ्या देशात जाण्याचं म्हणते, पण तिची मैत्रीण तिला समजून सांगते, म्हणून ती आपलं म्हणजे त्याचा जो भारत देश आहे जी त्याची मायबोली आहे तिथेच राहते. त्यानंतर स्वच्छता, आपण स्वच्छता कशी घेतली पाहिजे, स्वच्छतेचे महत्त्व काय आहे हे यामध्ये दिलेलं आहे. आणि शेवटी वाचन हेच महत्त्वाचे. कोणतीही भाषा असो, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणतीही भाषा असो, आपल्याला सर्वस्व भाषा यायला पाहिजे. आणि इंग्रजी ही भाषा फार महत्त्वाची आहे. जे वेगवेगळे देश आहेत या सर्व देशांमध्ये इंग्रजी भाषा वापरते, म्हणून आपल्याला इंग्रजी सुद्धा आली पाहिजे. आणि पाणी वाचूया, यामध्ये आपण पाणी नाही जर वाचवलं तर काय परिणाम होईल हे यामध्ये दिलेलं आहे. आणि मायबापाची काळजी घेऊया, यामध्ये जी माणसं असतात मोठे झालेले फार शिकलेले, तेव्हा ते मायबापांना घराच्या बाहेर काढतात, वृद्ध आश्रमामध्ये ठेवतात. तर तसं न करता त्यांना नातवंडांना भेटू दिलं पाहिजे असं यामध्ये दिलं आहे. आणि आपण आपल्या आईबापांची काळजी घेतली पाहिजे. मित्र, हा पुस्तक खूप छान आहे. यामध्ये जे 15 नाटक आहेत ते आपण बसू शकतो आणि आपण ते त्याचं सादरीकरण सुद्धा करू शकतो. म्हणून तुम्ही हा पुस्तक नक्कीच वाचा. याचा मुखपृष्ठ सुद्धा खूप सुंदर आहे. बघा यावर किती सुंदर चित्र दिलेलं आहे आणि याच्या मलपृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे. ती माहिती सुद्धा खूप छान आहे. तुम्ही हा पुस्तक एकदा का होईना नक्कीच वाचा. हा आपल्या ग्रंथालयामध्येच आहे. धन्यवाद.